ते नकली फोटो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. विषय हाच आहे की रोज नवीन व्हिडिओ येत आहेत वाल्मिक कराडचे, पण पोलीस त्या बाबतीत काहीच करत नाही. दुर्दैव असं जे सगळे क्रिमिनल्स आहेत ज्यांनी मर्डर केला हे आता कदाचित सिद्ध होईल काही दिवसामध्ये, अशांबरोबरचा सुद्धा व्हिडिओ तो सुद्धा मर्डरच्या काही दिवस आधी हा प्रसिद्ध झाला, मीडियाली प्रसिद्ध केलं. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मराठी मीडियाचे. पण तो प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कोर्टामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने बाजू मांडण्याची वेळ होती तेव्हा पोलिसांनी न व्हिडिओबद्दल काय बोलले, न तिथं योग्य पद्धतीची बाजू मांडली, शांत बसले आणि 5 मिनिटामध्ये हिअरिंग संपवून तिथं त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक कराडला तिथं ज्युडिशियल कस्टडी तिथं मिळाली. आणि ती मिळाल्यानंतर असं जसं टप्प्याटप्प्याने होत असतं की मग आता बेलसाठी त्यांनी अप्लाय केला, ठीक आहे अप्लाय केला, तो माघार घेतला. मग आता आपल्याला तिथं चांगल्या ठिकाणी राहता यावं, नाहीतर सिंपती मिळावी यासाठी पोट दुखतंय, डोकं दुखतंय, बरंच काय दुखतंय. आता विषय एवढाच आहे, खरंच दुखत असेल तर काळजी घ्यावी, इंजेक्शन एखादं तिथं देऊन त्यांना नीट करावं. पण जो देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे तो मिळण्यासाठी सरकार कुठंतरी आता कमी पडत आहे. तिथं जो काय फॉलोअप होतोय तो फॉलोअप होत नाही. सुरुवातीला जोर दाखवला, पण आता दोन्ही SIT घ्या नाहीतर तुम्ही जी CID घ्या, याच्यामध्ये हे सरकार आता कमी पडत चाललं आहे. सरकारला कदाचित असं वाटतंय की हळूहळू लोकच हा विषय विसरून जातील आणि त्याच्यामध्ये मग राजाला असं वाटतंय की आपला जो सुभेदार आहे त्याला आपल्याला वाचवता येईल, असं कुठेतरी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झाली. तर बघा, आजारपण असेल तर ठीक आहे, लगेच क्युअर करा, का जे काय तुम्हाला औषध पाणी करायचं ते करा, पण मग लगेच कारवाई तरी चालू तुम्हाला ठेवता येईल. पण आज चर्चा जी घटना घडली त्याच्यावर कमी आणि आजारपणावर जास्त होते. सहसा जर आपण बघितलं तर अशी एखादी घटना असेल, बेल पाहिजे असेल, नाही तर कुठं काय पाहिजे असेल तर मग क्रिमिनल लोक तिथं आजारी पडतात. असंच काय घडलंय का हे थोडंसं आता आपल्याला बघावं लागेल. SITनं अर्ज केला की वाल्मिक कराडची संपत्ती जी आहे ती सील करण्यात यावी आणि कोर्टाने तशी परवानगी द्यावी, अशी माहिती मिळते की वाल्मिक कराडची संपत्ती जी आहे ती सील केली जाणार. विषय एवढाच आहे की फक्त वाल्मिक कराडचे नाही, पण बेनामी नावाने जिथं तिथं संपत्ती आहे, जसं ड्रायव्हरच्या नावाली आहे, एखादं आम्हाला कळतं की ड्रायव्हरच्या नावाली करोड रुपयाचा फ्लॅट आहे, बिल्डिंग्ज आहेत, व्यवसाय आहेत, बरंच काय आहे. जरा खोलात जाऊन तिथं कुठंतरी पुढाकार घेण्याची जरूरत आहे. ज्युडिशियल एन्क्वायरी आता सुरू झालेली आहे. ज्युडिशियल एन्क्वायरीकडनं आपण अपेक्षा करू शकतो की चांगल्या पद्धतीचा तपास तिथं होईल आणि खऱ्या अर्थाने तिथं देशमुख परिवाराला न्याय मिळेल. हिशोबी सोडा त्यांच्या स्वतःच्या आणि 2 पत्नींच्या नावावरच कोट्यवधी संपत्ती पुण्यात तुमच्या मगरपट्टा सिटी इकडे तिकडे आहे, त्याचा हिशोब काय? मला जे कळतं आहे की मगरपट्ट्यामध्ये कुठेही त्यांची प्रॉपर्टी नाही, पण दुसऱ्या काही बिल्डिंग्समध्ये आहे असं तिथं आम्हाला कळत आहे. आता विषय एवढाच आहे, आम्ही हेच म्हणतो आहे की बेनामी नावावर काय शेवटी तिथं बऱ्याच लोकांच्या नावावर बरीच संपत्ती आहे. हा पैसा आला कुठून, कशा पद्धतीने आला, कसा त्याचा वापर केला गेला, त्याच्याचबरोबर ज्या कंपन्या तिथं आहेत सोलारपासून पार तिथं विंडमिलपर्यंत तिथं अजून किती अशा कंपन्याला, आम्हाला असं कळतं की एक मोठी कंपनी आहे ज्याला रिंग रोडचा आता कॉन्ट्रॅक्ट इथं मिळालेलं आहे, त्या कंपनीला सुद्धा अशाच पद्धतीनं दाबलं होतं, तिथं धमकी दिली होती, पैसा त्यांच्याकडनं घेतला होता आणि बरंच काय झालं होतं. त्याच्यामध्ये ती कंपनी जी तिथं काम करत त्याला गिळण्याचा पण प्रयत्न म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हा प्रयत्न काही नेत्यांकडनं सुद्धा झाला होता अशी चर्चा आहे. आता हे जे काय आहे हे योग्य नाही ना. हा जो खोटा पैसा आहे, दडपशाहीचा पैसा आहे, गुंडाशाहीचा पैसा आहे, लोकांना दाबून, लोकांना भीती दाखवून त्यांच्या स्वस्तात प्रॉपर्ट्या ज्या तिथं घेतलेल्या आहेत या सगळ्या कुठेतरी आता लोकांसमोर येऊन ज्या ज्या लोकांवर आत्तापर्यंत न्याय झाला आहे आणि अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याची जरूरत आहे. जितेंद्र बोलताना असं म्हणाले की नेमकी ही रिंग रोडची कंपनी आहे आणि नेमकं काम पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, थोडं डिटेलमध्ये सांगा. नाही, याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेत आहे. कंपनीला अजून आम्ही संपर्क साधला नाही, कंपनीशी आम्ही बोललो नाही. जर कंपनीने तिथे होकार दिला की त्यांचं नाव घेण्याचं तर आम्ही नाव घेऊ. पण एक मोठी कंपनी आणि एक फक्त आहे की रिंग रोड इथं जो पुण्याचा आहे त्याच्यामध्ये ती कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आता मिळालेला आहे. जितेंद्र आव्हाड बोलताना असं म्हणाले की अक्षय शिंदे एन्काउंटर जे झालेलं होतं त्या प्रकरणामध्ये त्यानं बलात्कार केलेलाच नव्हता, दुसरं कोणीतरी केलेला आहे, त्याला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर जो आहे तो करण्यात आला असावा. सुरेश देस असं म्हणाले की हे वक्तव्य आव्हाडांनी केलं म्हणून मी आज मुंबईतल्या मोर्चाच्या स्टेजवर गेलो. माझं एकच मत आहे की जर कोणी बलात्कार केला असेल त्या व्यक्तीवर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि जर तिथं अक्षय शिंदेच्या विरोधात पुरावे असतील तर मग अक्षय शिंदेवर कारवाई व्हायला पाहिजे होती.
विषय एवढाच होता की त्या संस्थेमध्ये अजून बरंच काय चालू असावं अशी चर्चा आहे. लहान मुलींवर अशा पद्धतीने याच्या आधीसुद्धा अत्याचार झाले होते का, त्याच्यामध्ये मालक आहेत का, त्याच्यात व्हिडिओ काढलेत का त्या मुलींचे, ह्या सगळ्या गोष्टीत खोलात जाऊन बघायला पाहिजे होतं. पण ते बघण्याच्या आधीच कोर्टाने जसं सांगितलं तसं वरून कुठून तरी दबाव आला आणि पोलिसांनी मुद्दामून अक्षय शिंदेला तिथं मारलं. त्याचा अर्थ असा निघतो की अक्षय शिंदेला बरंच काय माहीत होतं आणि त्याच्यात मोठ्या मोठ्या लोकांची नावं बाहेर आली असती, ज्याच्यामध्ये व्हिडिओ पण असतील, अश्लील व्हिडिओ असू द्या, अशा लहान मुलींवर अत्याचार झालेले, आणि ते बाहेर येऊ नये म्हणून कदाचित अक्षय शिंदेला मारलं असावं, असा चर्चा ही लोकात नक्कीच सुरू झालेली आहे. जरांगे आज उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या मागण्या आणखीन काही वाढलेल्या आहेत. आमचं एकच मत आहे की आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर 50% वर जाऊन आपल्याला आरक्षण द्यावं लागेल. हे आधीपासून आम्ही बोलत आहोत आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला केंद्र सरकारकडे जावं लागेल. आपल्याला तिथं पार्लमेंटमध्ये अध्यादेश आणावा लागेल, तो तिथं स्वीकारावा लागेल, पास करावा लागेल आणि त्यानंतरच 50%च्या वर आपल्याला आरक्षण देता येईल आणि ते कोर्टात टिकू शकतं. आणि जर कोर्टात टिकणारं द्यायचं असेल तर केंद्राशिवाय पर्याय नाही. इथं जर आपण असंच आंदोलन असू द्या नाही तर असू द्या हे करत बसून हा विषय सुटेल असं मला वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांनीच कुठेतरी पुढाकार घेऊन, विरोधातल्या पक्षांनी असू द्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी असू द्या, सत्तेतल्या लोकांनी केंद्राकडे जाण्याची जरूरत आहे असं मला वाटतं. पाठिंबा आहे का तुमचा उपोषणाला? आमचं एकच मत आहे की 50%च्या पुढे जाऊन जर आरक्षण टिकणार असेल, हे जर वकिलाला माहिती, कोर्टाला माहिती, लोकांना माहिती, सगळ्यांना माहिती, तर मग तो जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला स्वीकारून केंद्र सरकारकडे जाऊन 50%च्या पुढं आरक्षण वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावेच लागतील. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यांच्यावर टीका केली आहे. सर्व आरटीओ पदाधिकाऱ्यांना जर धडे दिले तर अख्खा महाराष्ट्र हा सुखी राहील